कोणी मोडल्या? मी माझ्या 25 वर्षात ठेवी वाढवत वाढवत ह्या शहराचा विकास केला। आम्ही आत्ता असतो तर ठेवी 10,000 कोटीवर गेल्या असत्या, यांनी कमी केल्या। ही यांची कामाची पद्धत। 15,000 कोटींना महानगरपालिका कर्जबाजारी कशा करता केली? ह्याच्याकरता तुम्ही सूत्र हातात घेतली। 70 लाखाचा शीतलबाग पादचारी पूल हे आपली तिकडनं येतो ना भोसरीला शिरताना, तिथं परवा मडकी फोडली। आपण मडकी केव्हा फोडतो ती तुम्हाला माहिती आहे। तिथं कार्यकर्त्यांनी मडकी फोडली, महिलांनी मला अडवलं। महिला म्हणले दादा मला क्रॉसिंग करता येत नाही। 70 लाखाचा पूल 7 कोटीवर कुणी दिला? काय नाही, एक पूज्य फक्त वाढवला, घरादाराची धन करून टाकली। त्याच्यामध्ये 12 कोटीचा सॉफ्टवेअर, 120 कोटीला कुणी खरेदी केला? मी हे जाहीरपणे सांगतो, का उत्तर दिलं नाही आजपर्यंत? सांगण्यासारखं काहीच नाही। मग कुठंतरी भावनिक करायचं। भावनिक नाही भोसरीकरांनो, तुमच्या मुला मुलींचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकत नाही, त्याला विकास पाहिजे। आज 400 कोटी रुपये देऊन 700 किलोमीटरचे डक्ट 5 फूट खोदायला पाहिजे होतं, ते 2 फूट खोदले। ह्यांचेच बगल बच्चे कॉन्ट्रॅक्टर, ह्यांनीच बिलं काढायची। आज 400 कोटी रुपये पाण्यात गेले। 666 कोटीचे 9,550 CCTV कॅमेरे बसवले। 666 कोटीचे 70% कॅमेरे बंद आहे। कुणी पाहायचं? जर क्वालिटीचा माल नाही घेतला तर असंच आहे, लाखाचे 12,000 होणार आहेत। जर अशांना तुम्ही खतपाणी घातलं तर 42 कोटीचा महानगरपालिकेच्या 123 शाळांना ई लर्निंग प्रकल्प बंद का केला? गोरगरिबांची मुलं शिकू नयेत। 7 कोटी मोजले झाडांकरता। पिंपरी चिंचवडमध्ये किती झाड आहेत? 7 कोटी बिल दिलं, एक झाड मोजलं नाही, बिल काढून मोकळे झाले। 1,000 कोटीचे अर्बन स्ट्रीट फुटपाथ विरोध केला, विरोध डावलून कोणासाठी बांधले? मी माझ्या काळामध्ये भले मोठे रस्ते केले, त्याच्यात ह्यांनी भले मोठे फुटपाथ केले। अरे चालायला किती लागतंय? रस्ते रुंद का ठेवले की वाहनं जावीत? ह्यांनी त्याच्यात फुटपाथच रुंद करून टाकले। 1,000 कोटी पाण्यात गेले। 30 कोटी जादा बामा आस्केट जॅकवेल प्रकल्पाचा कुणी कोणासाठी केलं? का किंमत वाढवली? 30-35% अभाव। आमचे टेंडर बिलोली जातात, ह्यांचे अभाव। 200 कोटीच्या कर्जरोख्यातनं प्राधिकरण हरित सेतूनं कोण लाल झालं? काय गरज होती? अहो 9,600 कोटीचं बजेट असताना कशा करता कर्जरोखे काढायचे होते? काही गरज नव्हती। काटकसर केली असती तरी ह्याच्यातनं एवढे पैसे वाचले असते। दापोडी निगडी पाईपलाईन खर्च 36 कोटीचा 72 कोटी केला। मोठे मोठे आकडे वाढवण्याचं काम यांनी केलं। 80% 376 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया होते, पण पवना, इंद्रायणी, मुळा नद्या अक्षरशः काळवंडलेल्या आहेत। ह्याचं उत्तर हे देऊ शकत नाही। अहो मित्रांनो, मधी आम्हाला काही लोक भेटायला आले, कुदळवाडीत उद्योजकांना रस्त्यावर वाढलं, रडतायत। ते म्हणतात की दादा कुठं सोनं दागदागिने मोडून व्यवसाय सुरू केला, कुठं तरी आता चांगलं चाललं होतं, एक दिवशी मशिनरी आणली, सगळं पाडून टाकलं। काय मिळालं पाडणाऱ्याला? काही रहिवासी यांच्यासह उद्योजकांना कोणती संधी दिली नाही, थेट कारवाई। त्यांचा संसार रस्त्यावरील आणण्याचं पाप कुणी केलं? अहो ही लोक संसार मोडणारी लोक आहेत। मी संसार उभा करणार आहे, तुम्हाला मी कारभारी पाहिजे का तो कारभारी पाहिजे? हा सवाल करायला मी तुमच्याकडे आलेलो आहे। माझ्यात तेवढी धमक आणि ताकद आहे, मी करून दाखवलंय। महाराष्ट्राने बघितलंय, तुम्ही लोकांनी बघितलंय। आता मला एक सहकारी भेटले, ते मनसेमध्ये काम करत होते।
ते म्हणले दादा मी तिकडं असलो तरी तुम्ही ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडचा विकास केला